आणि आता एवढ्या करदळाने एवढ्या पाण्यामध्ये आता लख्खू पाटील आमचे चालले मासे धरण्यासाठी. हे बघा त्यांच्या मागे आता सोनी पाटील निघाले हळूहळू. हे बघा टूप बीप घेऊन. आणि हे बघू शकता आमच्या लख्खू पाटीलचे मासे वाहून गेले, पण एवढेच राहिले त्याच्यात आता थोडे थोडे कमी होऊन राहिले. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण परत एकदा चाललेलो आहे गोदावरी नदीवरती पाणी बघण्यासाठी, कारण की खूप गतीनं पाणी वाढतंय आणि कालच्यापेक्षा आज थोडंसं पाणी जास्त वाढत आहे. त्याच्यामुळं निरीक्षणासाठी चाललेलो आहे आपण. आपली सर्व जी गँग आहे ती तिथंच आहे, मामांती बाकीची सर्व गँग ती आहे ती सगळी तिथंच आहे. काही मासे पकडताय, काही पाणी बघताय, कोण काय करताय, सगळं काही तिथं गेल्याशिवाय बघायला भेटेल आपल्याला. तर चला जाऊया गोदावरी नदीवरती, बघूया त्यांचा काय झेमेला आहे, पाणी वगैरे किती वाढतंय काही बघूया, सर्व काही डिटेल या व्हिडिओमध्ये. चला तर भेटूया डायरेक्ट आता गोदावरी नदीवरती. चला. तर हे बघू शकता आता आपण नदीवरती पोहोचलेलो आहे. पाणी बघा किती वाढू राहिलं, अजून वाढूच राहिलो. जिकडं पाण्याचे इकडं नंदू गोटे का, इकडं अमोलगवडी. यावा निरीक्षणासाठी पाणी वाढत असल्यामुळे बघू शकता मोकार पाणी वाढू राहिलंय. आणि इकडं आम्हाला इमान गवसलंय. इमान रिपेअर करताना लय मोठी वस्तू सापडली त्यांना, 100 करोडचा असेल तरी जवळपास. हे वहीन सापडलंय रिपेअर करताना. गाव आम लय यांनी धरलं काय तुम्ही? इकडे लवकरची सकाळी परत मासे पळून गेले, माशाचा वावरी निघून गेले, त्याच्यामुळे आमचा थोडा जमेला होईल धंदा बुडाला त्यांचा वाला, त्याच्यामुळे थोडा गागाट होत नाही. यावा पाणी पा तुम्ही किती वाटू राहिले. यावा मासे बी आणि भरपूर काही काही आलेले करदळ वगैरे. तर आता याच्यानंतर पुलावरती जाऊ बघायला. पुलावरून तर अजून खात्री इकडे लख्खू पाटील लगेच वावरी टाकायची तयारी ते नवीन मासे धरायच्या नवीन पुरामध्ये. पण मग वारण पाणी वाहत असल्यामुळे त्याचे 2 जाळे गेले होऊन. आता तिसऱ्या जाळेच काय होतं बघावं लागेल. त्या अगोदर पाणी बघा, तरी छोटी नदी मोठी नदी त्या साईडला आहे. पाणीच तेवढं का बघा वाट राहिलं पाणी बघण्यासाठी. आगमन झालेलं आहे. हे बघू शकता त्यांचं चालू आहे आता फोटो बिटो काढायचं काम पाण्याचे. आणि आज थोडासा पावसाने थोडा उघडाव दिलेला आहे. आज पाऊस नाही, पावसाने थोडा उघडाव दिलेला आहे, आज पाऊस कमी आहे. आजच्या ठळक बातम्या एवढा पाणी वाढतोय. आजच्या ठळक बातम्या, आमच्या लोकबाईना 2 गमिले मासे धरले. पण कुठे ते आता बघावं लागल. बोता पण ठेवलं ते, पण भोतच फाटून राहिले. बोतात ठेवलं ते 50 किलो मासे, पण ते भोतच पाण्यासहित वाहून जायले या पुरामध्ये. त्याच्यामुळे काही मासे खायला भेटले नाही. ऐकून आता बाबा येते पाणी बघायला. हा ती अंग नेलो होती आम्ही. 500 म्हणजे 1000 रुपये भेटते. ती नेलो होती कामाला. 5 जण होतो आम्ही. आज एकटे काही झालं सोलरची गाडी खाली करायला 500 कमवून येईल. त्याच्यामुळे की अंगचा थोडा जमेला होता. येवा लख्खू पाटील त्यांना नेलं नाही, त्याच्यामुळे त्यांचा जमेला. म्हणजे 500 बुडाल्यामुळे थोडीशी चिंता आहे. हा त्याच्यामुळे अजून जमेला आमच्या लख्खू पाटीलचा. कंप्लीट केलेली आहे. हा कंप्लीट केल्यामुळे चेकिंग साठी आलेली. आता गौरव आलेले पाणी बघण्यासाठी. त्यांच्या इटपट्टी थोडीशी इटा वाहून गेल्या पुरामध्ये, त्याच्यामुळे थोडा बघू शकता. इकडून मच्छिंद्र गाडाळे आलेले पाणी बघण्यासाठी. यावा 500 पाडून 500 रुपये रोज पाडून पाणी बघायला आलेली आहे. घ्या हे बघू शकता पाणी. लख्खू पाटीला जाळे टाकायचे, पण पाणी वाढत असल्यामुळे थोडा झेमेला आहे. कारण की त्याच्या 2 वावऱ्या वाहून गेल्या, त्या सगळं 50 किलोचा भोत वाहून गेला, त्याच्यामुळे थोडासा झेमेला आहे. हे बघा या वावऱ्या बा आंबळ्यांची वावरी आहे. बघूया आता याला आंबळ्या लागा त्याने टाकल्यावर. या बघा मक्कार पाणीच पाणी. जिकडे नजर राहिली तिकडे नुसतं पामचंदळा दिसून राहिला. इकडे बुट्टात पाणी बसतं नाही यार. बुट्टा सांग एखादी खेकड उकडणे बुट्टात बसली म्हणजे बरं होईल. हे बघा पाणी अजून वाढूच राहिलं. चालणी सोळणी पाणी त्या दिवशी लय कमी होतं, आज किती वाढला अचानक भयानक खतरनाक विषय झालेला आहे पाण्याचा इथं.
इतक्यात या इथं पाणी किती कमी होतं येतच होतं पा किती पुढे गेलेलं आहे. चला आता त्या गँग कसे मिळेल भाऊ तिकडे काय चालू आहे काही नाही. चला हा अजून पाणी वावट राहिलं त्याच्यामुळं ग्रामपंचायत सध्या पाणी बघण्यासाठी आले होते. कारण का अजून अर्ध्या तासात ग्रामपंचायतला पाणी लागू शकतंय. पाणी तेवढं गाबागाब वाढून राहिलं त्याच्यामुळे झमेलाचे बघू शकता. चला आता बघूया आता लखू पाटील ते कुठं वावरी सोडी त्या काय. चला आणि मित्रांनो हे समोरचं तुम्ही हे बेट बघू शकताय कोळगावचा. याच्या त्या साईडला मोठी नदी मेन गोदावरी नदी आणि या साईडला ही देव नदी अशी त्या साईडला आलेली आहे सांगवीकडून. त्याच्यामुळे ती अशी सरळ येऊन अशी इकडं क्रॉसमध्ये गेलेली त्याच्यामुळे हे पाणी पाहू तुम्ही इकडे किती. ही तरी छोटी नदी आहे मोठी नदी ती अंगुल्ला जंक्शन आहे. या बेटात पहा पिक लावलेलं आहे तिथं झमेलाचे. शाळेवाली गँग तिकडे राहिली होती काल पाला आणायला जायला होती त्यांना सकाळी रेस्क्यू केलंय आणलं इकडं गँगला रेस्क्यू. चला आता इकडं बघूया अजून गँगचा झेमेला काय माहिती पाला आणायला जायला होती त्याच्यामुळे झेमेलाचे पाणी वाढत असल्यामुळे त्यांना पोहता येत नव्हतं. इकडे गौरव पाटील लावू आता पाणी दाखवत या बघू शकता इकडे गँगचा काही झेमेला चालू काही. हा या मामा काल कोण जायला होतं. चला मग आम्हाला माहिती असेल मग आम्हाला विचारू. चला आता विचारू आम्हाला मामा काय झालं होतं काल. कोण अटकलं होतं बेटामध्ये. जेव्हा आमचे लखूपट्टी काल मासे धरायला गेले तिकडे मोठ्या गंगात. माशात नाही लागले पण तिकडे पाण्यामध्ये अटकले ते बेटावर जवळपास. तुम्हाला ही पोलाची लाईन दिसतीये तारीला धरून आलेले. हा लाईट हाफ केली आणि तारेला लटकून आलेले ते इकडं लटकत जाळे तसेच तिकडे वाहून गेले. त्यात 50 किलो मासे तसेच वाहून गेले ते कांदळाला. लखू पाटील आलेले इकडे बघा जवळपास. हा ते शिपाई तुम्ही माशी बघितले ते आले ते निरीक्षणासाठी पण मग काय मासे भेटले नाही त्यांना. चला बघूया आता. हा चला शिपाई नंदू घोटेकर अमोल गवळी हे 2 शिपाई आले ते सावधराव म्हणे पाणी वाढत आहे गाव सोडून जा. बाडी विस्तार भरून तयार राहा कारण की घरामध्ये पाणी होऊ शकतं इथं गंगाजवळच्या तडाच्या. हे बघू शकता. बघूया अजून पुढे काय होतं काय ते. चला आता आमचे लाडके सॅनिटायझर आलेले आहे. यांचं आगमन झालेलं आहे. आगमन झालेलं आहे पाणी पाहण्याकरता. आज त्यांना शाळेला सुट्टी दिली होती शाळेला सुट्टी दिली होती आज दुपारून त्याच्यामुळे आई बघू शकता आलेले आहे पाणी बघण्यासाठी. त्यांच्या नेण्यात आलं ते परकडे पोहून जातील. हा पाण्यामध्ये उत्साह ते तुम्ही त्यांच्या आंघोळीचे व्हिडिओ बघितले असतील. हे बघा आता बोला झालं सॅनिटायझर कस काय पाणी सॅनिटायझर मासे धरले आम्ही ऐकलं सॅनिटायझर. मग कोण धरले काय करायचं तुला तर टुपाव पाहिलं होतं ह्यांनी पाण्यामध्ये. हे बघा ह्यांचं जे त्याला. आणि हे बघू शकता आमच्या लखू पाटीलचे मासे वाहून गेले एवढेच राहिले त्याच्यात आता थोडे कमी होऊ राहिले. यावा आता एक कवळी इकडे नेले 2 कवळ्या मामाने येणार आहे. सोन्याला 1 कवळी द्यावा लागेल म्हणजे लखू पाटीलला बदक फटकच राहील. चला या बघा एवढ्या आंबल्या धरलेल्या आहे. नेमकी जो मोठा बोत होता तोच पाण्यामध्ये वाहून गेला. तिकडं थोडा मध्ये ठेवला होता पोलाला बांधलेला होता पण मग गाठण सुटल्यामुळे गेला इथं वाहून. एवढेच मासे राहिले आता या बघा. आणि हे करदळ बघू शकता मोकार करदळ आलेलं आहे. आणि आता एवढ्या करदळाने एवढ्या पाण्यामध्ये आता लखू पाटील आमचे चालले मासे धरण्यासाठी. हे बघा आणि मी त्यांच्या मांग आहे. हा चला आणि जर तुम्हाला असे ताजे मासे काय असेल तुम्ही त्याशी संपर्क करू शकताय. कॉन्टॅक्ट त्यांचा नंबर सांगून दे. हा लगेच तुम्हाला ताजे मासे भेटून जातील गोदावरी नदीचे. नंबर बघू शकता त्यांच्या मागे आता सोनी पाटील निघाले हळूहळू. हे बघा टूब बीप घेऊन सपोर्टला कारण की पाणी वाहत आहे लक्ष ठेवायला एक जण. हा कारण की हे बा इकडे येड्या बाबळी इकडे जर काट्यामध्ये गेला टूप वाहून तर पंक्चर होऊ शकतं ते थोडा झमेलाचे. आणि आज महत्वाचं म्हणजे आज पावसाने थोडा उघडाव दिला त्याच्यामुळे थोडं बरं वातावरण आहे. नाही तर काल मोकार जंक्शन होतं मोकार पाऊस होता. बघू शकता आता साईला गांगुडे आलेले आहे त्यांचं आगमन झालेलं आहे. पाणी जेव्हा काही बी ओढून
चला नाही इकडून इकडे काय हा, साईला एक- गांगुड आलेला आहे त्यांचं आगमन त्यांचं झालं आगमन झालेलं आहे इकडंच पाणी पाहायला येत आहे ते हे बघा. शिपाईने धावपळ करीत त्यांना पाठवलं हा त्यांना सावध करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आले ते पाणी निरीक्षणासाठी हे बघा हे बघा चला अजून बघूया आजच्या ठळक बातम्यांमध्ये पुढचे अपडेट घेऊया अजून थोड्याच वेळात चला त्यामुळं व्हिडिओ बघत राहा चला. चालेल काहीच करा साईला गांगुड आलेला आहे आगमन झालेलं आहे त्यांना शिपाईने पाठवलेलं आहे त्यांना- आता इकडं पाणी वाढू शकतं घराला लागू शकतं त्याच्यामुळे ते निरीक्षणासाठी आलेले सायला 500 रुपये रोज कबूल केलेला आहे निरीक्षणाचा निसता नंदू गोटेकर अमोल गवळी यांनी सायला गांगुड यांना संरक्षणासाठी ते एसपोर्ट आहे हा एसपोर्ट आहे त्याच्यामुळे त्यांना इकडं कामाला ठेवलेलं आहे लक्ष ठेवायचं कामगिरी दिलेली आहे आणि लखपती चाललेले आहे हा या तर आमचे लखोपती वा फायनली टुप्पावरती बसलेले आणि चालले आता पुढे पुढे या बघा फायनल मॅच आहे हा या बघा तर फायनली आता वावरी टाकलेली आहे आंबळ्यांची बघूया आता त्याला किती मासे लागतात काय तरी मामा थोडेसे त्यांचं मार्गदर्शन करताना कुठं सोडायचे काय हो मामा कारण की गांगुडे गाई घेऊन चाललेले आहे त्यांना म्हणा गाई कुठ्याला बांधून द्या पाणी वाढत आहे या बा आत्ताच आणल्या त्यानं लगेच चालवल्या या बा गाई पण गाईचं पाहिलं ना हे बघा एक गारक्यात गाईचं मागलं त्याच्यामुळे गाई परत घेऊन जातली गाईले का तर ना के 20-20 लिटर दूध एक टायमाला द्या बरं की बाबा सुगट आगमन झालेलं आहे हा. सुगट या बघा तिकून पाणी मागण्यासाठी पाणी वाढत असल्यामुळं हे बघू शकता गँगचा जमेला चला आता बघूया आमच्या लखो पाटीलला किती मा जेव्हा टलफर वाहून चाललेले वावरी वाहून नाही गेली म्हणजे बरं होईल पुरामध्ये त्याच्यामुळे धरून बसेल या वावरीला येवा एकूण गोटू पावर आलेले त्या आणि संग दीपक प्रेम बाळूमोरे काडाळे यांचं बी आगमन झालेलं आहे प्रेम काडाळे यांचं पाणी बी मागण्यासाठी मालवण आलेली चाललेलं घ्या पण आता कॅमेऱ्याला बघून रिवर्स झालेली हे बघू शकता अरे इकडे बुट वाहून चाललं तर पाण्यामध्ये भरलेलं आहे का मामा पाणी वाढत आहे. असल्यामुळे जावं लागेल आपल्याला. चला आता हा चला आता मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता माळ्यामध्ये गेलो आहे रुईला जातो थोडं भेळ खाऊन येतो भूक लागली आता सकाळ धरून पाण्यावर लक्ष ठेवलं होतं इथं पाण्यात होत आम्ही लक्ष ठेवायला हा किती वाढत आहे काय त्याच्यामुळे आता सुट्टी झाली आमच्यावाली चाललोय आम्ही घरी चला आता त्या अगोदर आजचा व्हिडिओ येतच थांबूया लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशा जगा नव्या व्हिडिओमध्ये चला